नमस्कार मित्रांनो, तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं तुम्ही विश्वासाने विकत घेता, पण तेच औषधं जर बनावट निघाले तर विचार करूनही अंगावर काटा येतो. कारण बनावट औषध केवळ उपचार निष्फळ करत नाही, तर ते थेट माणसाच्या जीवाशी खेळू शकतात. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात FDA ने संशयीय बनावट औषधांच्या जाळ्यावर मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार राज्यभर अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून मोठ्या प्रमाणात संशयीय औषधाचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे औषध माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मित्रांनो, औषध हे इतर कोणत्याही वस्तूसारखं नसतं. एखादी बनावट कपडे किंवा बनावट मोबाईल घेतला तर आर्थिक नुकसान होतं, पण बनावट औषध घेतलं तर माणसाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तपास यंत्रणेत काही ठिकाणी बनावट किंवा संशयीय औषधांची विक्री आणि साठवणूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत औषधांचे बॉक्स, कागदपत्रे, संगणकीय नोंदी आणि इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत 88 ठिकाणी छापे आणि 10 कोटी रुपयांची संशयीय औषधं जप्त असे आकडे काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. मात्र अंतिम अधिकृत तपास अहवालानुसार हे आकडे बदलू शकतात. त्यामुळे ही माहिती प्राथमिक स्वरूपात असल्याचे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आता प्रश्न पडतो की बनावट औषध तयार कसे करतात? काही गुन्हेगारी टोळ्या प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून तशाच दिसणाऱ्या बाटल्या, ट्रिप्स आणि पॅकेजिंग तयार करत बाहेरून औषधं अगदी सल्लग वाटण, पण त्यामधील औषध घटक निकृष्ट, चुकीचे किंवा अपुरे असू शकतात. अशा औषधांचा रुग्णालयावर कोणतेही परिणाम होत नाही किंवा उलट गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. विशेष मधुमेह, हृदयरोग, कर्करोग किंवा संसर्गजन्य आजारांवर ही औषधं बनावट असतील तर रुग्णाच्या उपचारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच अशा रॅकेटवर कठोर कारवाई करणे आवश्यक मानले जात आहे. एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधं आणि लोकांच्या आरोग्याशी संबंधित बेकायदेशीर प्रकारांवर कारवाईला वेग दिला आहे. त्यांच्या निवृत्तीखाली विविध जिल्ह्यांमध्ये तपास आणि छापेमारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मित्रांनो, आपणही काही गोष्टी लक्षात ठेवल्या हव्यात. औषध नेहमी परवानाधारक मेडिकलमधूनच खरेदी करा. औषधं घेताना बिल नक्की घ्या. पॅकेजवरील एक्सपायरी डेट, बॅच नंबर आणि सील तपासा. औषधाबद्दल शंका वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. या प्रकरणात जप्त केलेल्या संशयीय औषधं प्रयोगशाळेत तपासली जातील. तपासात ती बनावट असल्याचं सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायदेनुसार कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. तर मित्रांनो, लोकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारची कारवाई सातत्याने होणे गरजेचे आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? अशा कारवाईमुळे बनावट औषधाचा काळाबाजार थांबेल का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.